ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं. डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप. दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनातल्या प्रकट मुलाखतीत नीलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट. चार वेळा आमदार झालेल्या नीलम गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्यात का? राऊतांचा प्रतिसवाल. तर नीलम गोऱ्हेंनी राजकारणामध्ये चांगभलं करून घेतलं. मर्सिडीज आरोपांवर ठाकरेंची प्रतिक्रिया. नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पुण्यापाठोपाठ मुंबईतही नीलम गोऱ्हेंविरोधात महिला ब्रिगेडचं आंदोलन. साडी दिल्याशिवाय गोऱ्हे भेट द्यायच्या नाहीत, कार्यकर्त्यांचा प्रत्यारोप. नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीजच्या आरोपांवर ठाकरे गटाचा आक्षेप. संजय राऊतांची संमेलनाच्या संयोजकांकडे नाराजी. तर राजकारणासाठी साहित्य संमेलनाच्या मंचाचा वापर नको, संजय नहार यांची मागणी. अधिवेशनाच्या कामकाज समिती बैठकीत विरोधकांकडून कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. निकालपत्राची प्रत विधिमंडळाला मिळाली नसल्याचा सरकारकडून बचाव. आज आणि उद्याही काँग्रेसमध्येच राहणार. पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं स्पष्टीकरण. 2 दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय. जुने मित्र सर्वच पक्षात, सर्वांशी संपर्क असल्याचाही दावा. मराठी चालकाला मारहाण झाल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी सेवा रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश. कर्नाटक परिवहनच्या बस सेवेला महाराष्ट्रात मात्र मोकळीक. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही. भाजप आमदार सुरेश धस यांची भूमिका. तर धाराशिवच्या वाशी पोलिसांनी आरोपींना पळून जायला मदत केल्याचा नवा आरोप. वसईत गर्भवती मुलीची हत्या. आई आणि लहान बहिणीवर गुन्हा दाखल. मुलगी गर्भवती राहिल्यामुळे संतप्त आईचं कृत्य. आई अटकेत, मुलगी सुधारगृहात. पश्चिम महाराष्ट्र कोकण जोडणाऱ्या करोळ घाटामध्ये उद्यापासून एकेरी वाहतूक. 10 मार्च नंतर दुहेरी वाहतुकीचा निर्णय. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती. पालघरच्या वाढवण बंदराजवळ कृत्रिम बेट उभारून विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव. समुद्रात बांधलं जाणार देशातलं पहिलंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ. मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या 21 दशलक्ष डॉलर्सच्या निवडणूक निधीचं खंडन करावं. फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा देत सुब्रमण्यम स्वामींची मागणी. रिझवान आणि सौद शकीलच्या शतकी भागीदारीनंतरही पाकिस्तानची घसरगुंडी. हार्दिक कुलदीपच्या प्रभावी माऱ्यासमोर पाकिस्तान 241 धावांमध्ये ऑल आउट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.